नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आपल्या सांसारिक अडचणी, मग त्या कोणत्याही असो, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक, तर त्या कमी होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, अनेक उपाय, सेवा देखील करत असतो. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, तिने कधीही काढता पाय घेऊ नये, यासाठी देखील आपण अनेक प्रयत्न करत असतो. अनेक उपाय आणि सेवा या करत असतो. काही शुभ तिथींना आवर्जून आपण या सेवा आणि उपाय करत असतो. लक्ष्मी कृपा प्राप्त होण्यासाठी तुळशीजवळ आपल्याला या काही वस्तू ठेवायच्या आहे. ज्या जमतील त्या वस्तू तुम्ही या तुळशीजवळ ठेवू शकता. कोणत्याही दिवशी तुम्ही ठेवू शकता, पण जमेल तर तुम्ही अवश्य शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजेच या वस्तू तुळशीजवळ ठेवू शकता. शुक्रवार हा देवीचा वार असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि त्यामुळे जमेल तर तुम्ही शुक्रवारी या वस्तू तुळशीजवळ ठेवा किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीजवळ यापैकी कोणतीही एक वस्तू ठेवली किंवा या 5ही वस्तू ठेवल्या तरीही चालतील. तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायच्या आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपण संसारासाठी, सुखी संसारासाठी अनेक गोष्टी आणि उपाय यासोबतच सेवा या करत असतो. तसेच तुळशीचे खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि तुळशीला माता लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि आपल्या घरामध्ये तुळस असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुळशीबाबत जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, सुख, समृद्धी भरभरून येईल आणि त्यामुळेच तुळशीबाबत काही नियम पाळले पाहिजे, काही गोष्टी या आवर्जून केल्या पाहिजे. तर बघा, तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय आहे आणि त्यामुळेच बऱ्याच घरामध्ये तुळस ही असतेच. तुळशीजवळ दिवा पाहून भगवान विष्णू हे आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआपच येते. तिला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळेच आपल्याला रोज आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची देखील सेवा करायची असते आणि त्यामुळेच या दोघांचीही कृपा आपल्या घरावर राहण्यासाठी शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीजवळ या गोष्टी ठेवू शकता. तर कोणत्या गोष्टी आहे, तर बघा, गोमती चक्र. तर हे कोणत्याही तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल. तर गोमती चक्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि ज्या घरामध्ये हे असतात तिथे माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते त्या घरावरती. तर शुक्रवारच्या दिवशी तुळशीजवळ तुम्ही एक गोमती चक्र ठेवायचं आहे. तर ते आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर ते तुळशीजवळ ठेवायचं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही रोज तुळशीची पूजा करतात, हळदी कुंकू अक्षता अर्पण करतात, त्याचप्रमाणे या गोमती चक्राची देखील आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे. त्यानंतर चांदीचे नाणे, तर हे देखील माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि त्यामुळेच चांदीचे नाणे अगदी छोटं ठेवलं तरीही चालेल, तर ते देखील तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता. तर यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या ज्या काही असतील तर त्या दूर होतात आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये, माता लक्ष्मीचं वास्तव्य राहतं. वास्तू परिपूर्ण सुख समृद्धी होते. तर यामुळे अगदी छोटंसं नाणं देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यासोबतच शाळीग्राम, तर तुळशीजवळ शाळीग्राम ठेवणे खूप शुभ मानलं जातं. तर बघा, तुळशी विवाह ज्यावेळी असतो तर तेव्हा आपण तुळशीचा विवाह हा बाळकृष्णाशी किंवा शाळीग्रामशी लावला जातो आणि त्यामुळेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुळशीजवळ शाळीग्राम अवश्य ठेवा. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचंच एक रूप मानलं जातं, त्यामुळे ते देखील तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता. त्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा, तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतात त्या देखील दूर होतात. माता लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घराकडे, तर तो देखील तुम्ही लावू शकता. त्यानंतर कच्चे दूध, तर 1 किंवा 2 चमच तुळशीच्या मुळाशी आपल्याला कच्चे दूध हे अर्पण करायचं आहे. तर यामुळे घरामध्ये धन, सुख, वैवाहिक सुख, माता लक्ष्मीचा आशीर्वाद भरपूर मिळतो आणि कच्चं दूध हे पवित्रता, शांती, कोमलता आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि बऱ्याच उपायांमध्ये कच्च्या दुधाचा वापर हा केला जातो. त्यामुळे अवश्य तुम्ही कच्चं दूध हे तुळशीला अर्पण करू शकता. अगदी थोडंसं अर्पण केलं तरीही चालेल. तर यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे देखील आकर्षित होते. तर या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत, तर अवश्य तुम्ही तुळशीजवळ या वस्तू ठेवू शकता.
सर्व नाही मिळाल्या तर यापैकी काही ठेवल्या तरीही चालतील किंवा सर्व मिळाल्या तर आवर्जून ठेवा. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचा कृपाशीर्वाद देखील आपल्याला मिळतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.